नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मित्रांनो जानकी ही देवी आईच्या मंदिरात येते. मनोभावाने देवीला नमस्कार करते. पूजेची थाळी वगैरे आहे तर ती अगदी देवीला वाहण्यासाठी देवप्पांच्या हातात देते. तेव्हा आता ते गुरुजी आहे तर ते म्हणतात की जानकी हे घे तुझे पूजेची थाळी. आणि हे बघ जानकी, अगं इतकी वर्ष मी तुला बघतो की तू इथे देवी आईच्या मंदिरात येते, त्यामुळे मी तुला एकच सांगतो की जेवढी ताकद ही श्रद्धेमध्ये असते ना, तर तेवढीच ताकद ही तपश्चर्यामध्ये असते. आणि हे बघ जानकी, देवाने आपलं ऐकावे हीच इच्छा, एक प्रार्थना आहे. आणि हे बघ देव आपलं ऐकेन आणि हा निश्चयाने जो काही केलेला एक व्रत आहे. आणि हे बघ जानकी, जेव्हा जेव्हा तू हे व्रत केलंस तेव्हा तर देवाने तुझी साथ दिलीस. आणि हे बघ जानकी, तुझी सासू लवकरात लवकर बरी होईल आणि तुला जे काही हवं आहे ते लवकरात लवकर सगळं काही पूर्ण होईल. फक्त मी तुला जे प्रदक्षिणा घालण्याचं व्रत केलेलं आहे ते व्रत तू पूर्ण कर, ते सांगितलेले ते व्रत कर. तेव्हा आता जानकी म्हणते की हो गुरुजी, तुम्ही मला जे सांगितले ते मी अगदी मनोभावाने पूर्ण करेल. हे व्रत पूर्ण करून मी अगदी देवीला प्रदक्षिणा घालेल. जोपर्यंत आई बऱ्या होत नाही तोपर्यंत हे व्रत सुरूच ठेवेल. तेव्हा आता जानकी देवी आईला मनोभावाने ते व्रत अगदी पूर्ण करायला घेते आणि देवीला प्रदक्षिणा घालत असते. प्रदक्षिणा घालत असताना मात्र आता जानकी देवी आईला मनात अगदी बोलून दाखवत असते की एकीकडे आईंचं प्रश्न होते, कारण हा जो काळ आहे तो आमच्यासाठी परीक्षेचा काळ आहे. तेव्हा आता जानकी ही आईला भरवत असते. तर आता सुमित्रा पहिल्यांदा विचारते की सारंग कुठे आहे. तेव्हा जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी ते तर शेतावर आहे आणि आता ते फळ आहे तर ते फळ सुमित्राला भरवत असते. परंतु सुमित्रा काही खायला तयार नसते. तिला फक्त आणि फक्त सारंगला भेटायचं असतं, त्याला डोळे भरून बघायचं असतं. जानकी आता मुद्दाम खोटं बोलते. जानकी म्हणते की हे बघा आई, अहो आता शेतात पेरणी सुरू झाली, मग शेतामध्ये सारखं लक्ष द्यावे लागते म्हणून सारंग भाऊजी तिकडे गेले आहेत. आणि परत जानकी आता देवी आईला हे बोलून दाखवत असते की सतत देवी आईच्या नजरेतून आम्हाला मात्र जे काही आमचं हे क्षण आहे तर ते नजरेतून लपवावं लागत होतं. म्हणजे आता जे काही त्यांचं सुरू होते सारंग भाऊजींना डब्बा वगैरे, आता ऐश्वर्या अगदी बारीक लक्ष देऊन असते, पण तरी सुद्धा जानकी या सर्वातून आता हे सगळं करत असते. जेव्हा आता जानकी डब्बा घेऊन निघलेली असते तर ऐश्वर्याचं बारीक लक्ष असते, म्हणून ऐश्वर्या आता जानकीच्या मागे जाणार तोच लगेच ऋषिकेश तिला आडवा होता आणि ऋषिकेश मात्र आता घरातून तिला बाहेरच पडून देत नव्हता. हे सर्व काही आता ती देवी आईजवळ सांगत असते. आणि जानकी आता सारंग भाऊजींना तिकडे डब्बा घेऊन जायची आणि आता आपल्या मनात म्हणायची की सारंग भाऊजींचं आमच्याकडे येणं म्हणजे सारंग भाऊजींना ऐश्वर्याचं खरं रूप कळले आणि ते आमच्या बाजूने परत आमचे झाले. खरंच जे काही होतं तर एक सुखद आणि दिलासा देणारा धक्का होता. असे एक एक करून जानकी आता रोज देवी आईला प्रदक्षिणा घालत असते आणि आता आईला सुद्धा ती भेटायला जाते. आईला प्रेमाने भरवत असते. इतकी आईची आता देवी आईची सेवा करता करता आईची सुद्धा ती सेवा करत असते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जानकी अगं आता नकोय, परंतु जानकी आता आईंच्या अगदी तब्येत बरी होण्यासाठी त्यांची व्यवस्थित काळजी घेत असते, प्रेमाने भरवत असते. पण ज्यावेळेस आता जानकी ही आईंना अगदी ते काळजी घेण्यासाठी तेथे जायची, परंतु रोज आता आईंचा हाच प्रश्न असायचा की 4 दिवस झाले सारंग का मला अजूनपर्यंत भेटायला आला नसेल. तर जानकीला प्रत्येक वेळेस एक एक वेगवेगळी उत्तर द्यावी लागत होती. जानकी आता आज तिने उत्तर दिलेलं असतं की बरेच दिवस झाले ते इतक्या दिवसातून शेतामध्ये गेले आणि हे बघा ना आई, अहो वातावरण सुद्धा असं आहे त्यामुळे शेतीची काळजी तर घ्यावीच लागेल. आणि आता शेतीचे हे सर्व काम करता करता त्यांना अगदी थकल्यासारखं झालं होतं आणि ते तुम्हाला भेटायला नक्की येतील. मी तुमचा जो निरोप आहे ना तो सारंग भाऊजींना दिलेला आहे. असे एक एक प्रश्न आता जेव्हा सुमित्रा विचारते तर त्याचं एक एक उत्तर जानकी रोज आता सुमित्रा आईला देत असते आणि तिची समजूत काढत असते. तर आता दुसरा दिवस सुद्धा येतो. तर जानकी आता देवी आईच्या मंदिरात अगोदर येते, देवी आईला प्रदक्षिणा घालते. तेव्हा ती देवी आईला आता सांगते की एकीकडे मी सारंग भाऊजींना डब्बा घेऊन जायचे, त्यांना जीव घालायचे, परंतु दुसरीकडे मात्र त्यांच्याच फोटोला हार घालताना त्यांचे अंत्यसंस्कार करताना माझी काय अवस्था होत असेल ती मी देवा नाही सांगू शकत. परंतु ऐश्वर्याच्या डोळ्यात मात्र एक सुद्धा पाण्याचा थेंब नव्हता. त्यामुळे आता ऐश्वर्याच्या डोक्यात आता ह्या सगळ्यांकडे बघून एक विचार येतो. ऐश्वर्या ओळखते की नक्की यांच्या डोक्यामध्ये काहीतरी एक असा विचार किंवा प्लॅन सुरू आहे. तर या सगळ्यातून मला काहीतरी आता मार्ग काढावाच लागेल, कारण जेव्हा आता सारंगवर अंत्यसंस्कार सुरू असतात, त्याच्या फोटोला हार वगैरे घातले जातात, ऐश्वर्या आता हे सर्वांकडे बघत विचार करते की सारंग जर मेलेला आहे तर हे मात्र सुमित्राईंना का सांगितले जात नाही. त्यामुळे ऐश्वर्या आता ठरवते की काही झाले तरी आता
आईनं हे कळायला हवं की सारंग आता ह्या जगामध्ये नाही आणि ते सांगण्याचं काम फक्त आणि फक्त मीच करेल, म्हणून ते आता सारंगच्या फोटोला हात जोडते आणि आता सुमित्राकडे जायचं ठरवते। त्यानंतर आता जानकी देवी याची प्रदक्षिणा घालून वगैरे आता इकडे हॉस्पिटलला येते। तर आता हॉस्पिटलमध्ये सुमित्रा ही आपल्या चारही मुलांचा फोटो पाहत असते। त्या फोटोकडे बघून तिचे डोळे भरून येतात आणि तेवढ्यात आता जानकी ही हॉस्पिटलला येते। हॉस्पिटलला आल्यानंतर मात्र ती फळं वगैरे घेऊन आलेली असते आणि आता आईंना तिला भरवायचं असतं। तेव्हा आता जानकी म्हणते की आई, अहो मी तुमच्यासाठी फळं आणली, ती फळं खाऊन घ्या। आणि काय हो आई, तुम्ही अजूनपर्यंत सूपसुद्धा पिला नाहीत का? तेव्हा आता सुमित्रा रडत असते। जानकी म्हणते की आई, अहो ते गार होईल आणि मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं की ते पिऊन घ्या म्हणून। तेव्हा सुमित्रा म्हणते की हे बघ जानकी, मी सूप घेणार नाही, कारण जेव्हा मी सूप पिईल, जेव्हा सारंग मला त्याच्या हाताने भरवेल, तेव्हाच हे सर्व मी करेल, मला काही एक ऐकून घ्यायचे नाही। अगं 10 दिवस झाले जानकी हॉस्पिटलमध्ये येऊन मला, परंतु अजूनपर्यंत सारंग माझ्या डोळ्यासमोर नाही आला, मला भेटायला नाही आला तो। आणि ऐश्वर्या सुद्धा मला भेटायला आली नाही। मग जानकी मला सांग बरं, घरी सगळे व्यवस्थित आहे ना? त्यावर आता जानकी म्हणते की हो ना आई, सगळं काही ठीक आहे आणि सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका। त्यावर आता सुमित्रा म्हणते की अगं जानकी, मी जर इथे अशी बसून राहिली तर मला जास्त आणखीन काळजी वाटेल, त्यापेक्षा मी घरी जाते, माझ्या सारंगला बघते आणि मगच माझ्या जीवामध्ये जीव येईल। त्यामुळे हे बघ, तुम्हाला घरी घेऊन चाल, नाहीतर तू ऋषिकेशला एक काम कर, फोन कर आणि त्याला म्हणावं की तू इथे ये आणि मला घरी घेऊन जा, असे सुमित्रा जानकीला सांगते। तेव्हा आता जानकीला तर फार असं टेन्शन येते, आईंची समजूत कशी काढायची हेच आता जानकीला काही कळत नसते। सुमित्रा ऐकायला तयार नसते, ती म्हणते की जानकी तू फोन करतेस का, मी करू? तेव्हा आता जानकी लगेच हातामध्ये मोबाईल घेते। तोपर्यंत सुमित्रा म्हणते की मी माझी बॅग भरते। तर आता जानकी म्हणते की नाही आई, आत्ताच नाही, नकोय। हो, असं कसं आपल्याला निघून जाता येईल, कारण अजूनपर्यंत आपल्याला डिस्चार्ज काही दिलेला नाही हॉस्पिटलमधून, आपल्या मनाने आपल्याला घरी नाही जाता येणार आई। आणि हे बघा, मी ऋषिकेशला लगेच फोन करते, त्यांना सगळं काही सांगते, ते डॉक्टरांशी बोलतील। त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो सांग लवकर, जा लवकर। त्यानंतर आता इकडे ऋषिकेश सारंगला भेटायला इकडे जेलमध्ये येतो। तर सारंग त्याला म्हणतो की अरे दादा, अजून किती दिवस आपण अशी वाट बघायची, किती दिवस मी येथे थांबणार आहे? आई सुद्धा तिकडे हॉस्पिटलला आजारी आहे। अरे दादा, मी आणि हे बघ ना, अरे मी गेल्याच्या दुःखामध्ये आजी आणि नाना तर घरी खूप रडतात। अरे मग तूच सांग ना, हे सर्व किती दिवस असं टांगणीवर ठेवायचं? आपण फायनल धमाका कधी करणार आहोत? आणि तेवढ्यात सौमित्र आत येतो। सौमित्र म्हणतो की हो लवकरच, जो फायनल धमाका आहे तर तो लवकरच आपण करणार आहोत, असे तो सारंगला समजावतो। सौमित्र पुढे म्हणतो की तसेही आता आपण जे काही वागतो, आपला प्लॅन आहे, त्या प्लॅन प्रमाणे आता ऐश्वर्याला पूर्ण खात्री तर ही पटायला सुरुवात झालेली आहे, तू या जगात नाही। आणि आता तो ऋषिकेशला सांगतो की हे बघ दादा, मला असं वाटतं की तू आता ऐश्वर्यावर जो काही प्रेशर आहे तो अजून जो काही आहे तो वाढवावा, तिला तू इतकं क्रेडिट कर, कारण आता ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर तिने स्वतःहून तुझ्या हातात द्यायला पाहिजे, असे तू तिच्यावर प्रेशर टाक। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो सौमित्र, एकदा की ते पेपर्स आपल्या हातामध्ये आलेत तर आपण लगेच ह्या नाटकावर पडदा टाकू। त्यावर आता सौमित्र म्हणतो की हो, त्यासाठी दादा तू प्लीज तिला आणखीन धमकावत राहा। तर ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, हे बघ, मी प्रत्येक दिवस रोज तेच करतोय, अरे तिला इतकं धमकावतो तरी सुद्धा ती काही सांगायला तयार नाही आणि ना तिने कुठलेही पेपर्स अजूनपर्यंत माझ्या हातात दिलेत म्हणून। त्यामुळे हे बघ, मला तर असं वाटतं की आपण वेगळंच काहीतरी करायला हवे। त्यावर आता सारंग हे सर्व ऐकून म्हणतो की हो, ते तर आपल्याला करावंच लागेल, कारण ती ऐश्वर्या खूप अशी लबाड बाई आहे, एक नंबरची। तिच्याशी हातमिळवणी करून जेव्हा मी तुमच्या विरोधात होतो, म्हणजे तिच्याकडून होतो, तेव्हा मी स्वतः डोळ्यांनी बघितलं की तिने असे काही काही गोष्टी केलेल्या आहेत, त्या गोष्टी करण्याचा मी विचार सुद्धा करू शकत नाही, असे त्या गोष्टी आहेत। अरे हे बघा, तुम्ही खरंच खूप सरळ विचार करतात, परंतु ती ऐश्वर्या तशी नाही, ती उलट्या बुद्धीने विचार करते, किंवा आतापर्यंत तिने केलं सुद्धा असेल। आणि हे बघ दादा, अरे तुला असं वाटत असेल की ती तुला घाबरली आणि 2 पाऊल मागे गेली असेल, परंतु तसे नाही, तू तिच्यावर इतका विश्वास ठेवू नकोस, तर ते असं होईल की नक्की 4 पाऊल ती आणखीन पुढे जाईल आणि घरामध्ये नक्की एक असं मोठं वादळ घडून आणेल। तेव्हा आता सौमित्र आणि ऋषिकेश लगेच अगदी सतर्क होतात। सारंग जे काही सांगतो त्यावर लगेच आता त्यांचा विश्वास बसतो, म्हणजे नक्की ऐश्वर्या काहीतरी असे करेल हे सगळ्यांची खात्री पडते। त्यानंतर आता ही ढोंगी ऐश्वर्या आता सुमित्राला हे सर्व माहिती होण्यासाठी हॉस्पिटलला येते। ती पण आता पांढरी साडी वगैरे घालून आता सुमित्रासमोर मुद्दाम तिला हे नाटक करून येतेच।
त्यानंतर आता ऋषिकेश पोलीस स्टेशनच्या बाहेर निघतो, परंतु तेवढ्यात त्याला जानकीचा फोन येतो. तो जानकीचा फोन घेतो आणि म्हणतो की बोल ना जानकी, अगं काय झाले. तेव्हा आता जानकी ही थोडीशी बाहेर आलेली असते. ती म्हणते की अहो आईंची तब्येत खूप अशी खालवत चाललेली आहे, त्या काहीच खात पित नाही, सतत त्या सारंग भाऊजींची आठवण काढतात. आणि हे बघा मी तुम्हाला काय म्हणते की आपण तसंही नाटकच करतो, आपण एकदा आईंच्या आणि सारंग भाऊजींची भेट घडून देऊयात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे कसं शक्य आहे. जानकी आता थोडीशी पुढे होते बोलण्यासाठी आणि तिच्या मागून आता ऐश्वर्या हॉस्पिटलला आता रूम मध्ये आत जात असते. ऋषिकेश म्हणत असतो की जानकी अगं हे कसं शक्य आहे, सगळं जो काही आपण प्लॅन केला तो सगळा प्लॅन हा वाया जाईल. अगं इतके दिवस आपण हे सर्व निभावत आलो, त्यामुळे उगाच आणखीन काही अगदी वाढायला नकोय. अगं हे बघ आणखीन काही दिवस फक्त तू आहे म्हणून मी तुला हे सांगतो, आणि जर तुझ्या जागी दुसरं कोणी असते तर मी हे सांगू सुद्धा शकलो नसतो. तेव्हा आता ऐश्वर्या तोपर्यंत आतमध्ये निघून जाते. त्यावर तर जानकी ऋषिकेशला म्हणते की अहो ऋषिकेश हे बघा प्लीज तुम्ही माझं ऐका, आई खूप असे हट्टाला पेटल्यात, जर त्यांच्या तब्येतीवर आले तर काय करायचं आपण. अहो त्यांना त्रास होतो हे बघून आता हे नाटक करणं मला सुद्धा अगदी म्हणजे वेगळंच वाटते, मला सुद्धा अगदी माझा जीव टांगणीला लागलेला आहे. त्यानंतर आता आतमध्ये सुमित्रा ही पाणी प्यायला उठलेली असते आणि ती पाणी वगैरे पिऊन आता आपल्या त्या खाटावर झोपणार. तोच लगेच आता ऐश्वर्या पांढरी साडी घालून तेथे येते. आता सुमित्रा वळून जेव्हा ऐश्वर्याला बघते आणि सुमित्राला धक्का बसतो. ती म्हणते की ऐश्वर्या तू आत्ता आलीस, अगं 10 दिवस झाले मी हॉस्पिटलला आहे. म्हणून सुमित्रा आता ऐश्वर्याकडे जवळ येते, परंतु ऐश्वर्याच्या अंगावरती पांढरी साडी आहे ती बघून मात्र सुमित्राला आणखीनच धक्का बसतो. तेव्हा आता सुमित्रा विचारते की काय अगं ऐश्वर्या हा काय अवतार करून घेतलास तू. ऐश्वर्या मात्र शांत उभी असते. आता हे सर्व ती नाटक मुद्दाम करत असते आईंच्या तब्येतीवर परिणाम होण्यासाठी, आणि ह्या चौघांचा काही प्लॅन सुरू आहे का हा बाहेर काढण्यासाठी. तर जानकी आता बाहेर फोनवर बोलत असते. सुमित्रा आता म्हणत असते की हे बघ ऐश्वर्या अगं तू काय ही साडी नेसलीस आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही, डोक्याला टिकली वगैरे नाही, काय हे तू केलंस. तेव्हा ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की आई अहो कसं मी गळ्यामध्ये मंगळसूत्र घालू आणि कसे डोक्याला टिकली लावू. अहो आई तुम्ही तर मला माझ्या हातातील बांगड्याबद्दल विचारतात आणि आपले हात पुढे करून रडतच आता म्हणते की आई अहो माझा चुडा फुटला, माझं कुंकू पुसलं गेलं आणि माझा नवरा आई तुमचा मुलगा या जगात नाही असं म्हटल्यानंतर आता मात्र ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते. परंतु सुमित्राच्या अगदी एक असं जिव्हारी लागते, तिला एक खूप मोठा असा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात तिच्या हातातील जो ग्लास आहे पाण्याचा तो खाली पडतो आणि त्याचा आवाज मात्र जानकीपर्यंत जातो. जानकी आता फोनवर बोलत असते. तेव्हा जानकी आता ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश मी तुम्हाला नंतर फोन करते. जानकी आत येते. कसला आवाज आला असे बोलून जेव्हा बघते तर समोर ऐश्वर्या पांढरी साडी घालून उभी असते. आता तिची काही पांढरी साडी नेसलेली आहे ते बघून आता जानकीला तर धक्काच बसतो. जानकी आता आईंकडे बघते, आईंच्या तब्येतीकडे बघते. तर जानकीला तर ह्या ऐश्वर्याचा इतका राग येतो, रागाने मात्र ती आता ऐश्वर्याकडे बघत असते. तर सुमित्रा आता एक वेळ धक्क्याने खाली बसते आणि परत उभी राहून ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या तू हे काय बोलतेस, अगं माझं सारंग ह्या जगामध्ये नाही. तर ऐश्वर्या रडतच आता नाही नाही करत असते. तेव्हा सुमित्रा रडतच आता जानकीला म्हणते की जानकी अगं तू ऐकतेस का ही ऐश्वर्या काय म्हणतेस, सर्व खरं आहे का. तर जानकीला काही उत्तर द्यावं ते काही कळत नसतं. जानकी म्हणते की आई हे बघा आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात, तुम्ही आता आराम करा, तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. आई हे बघा माझं आहे का, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही अगोदर बऱ्या व्हा. तेव्हा आता सुमित्रा अगदी तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि जानकीला ओरडून म्हणते की जानकी अगं मला काही झालेलं नाही, मी तुला सांगते ना, पण तू मला अगोदर सांग कारण मला तुझ्याच तोंडातून हे सगळं ऐकायचं आहे. ही सर्व काय बोलते, हे सर्व खरं आहे का. अगं आतापर्यंत तर तूच मला सांगत आली जानकी की सारंग बरा आहे, तो शेतावर गेला, तो कामावर गेला, आणि आज मात्र ही ऐश्वर्या त्याच्या नावाने तर अंघोळ करून आलीस. नाही माझ्या सारंगला काही झालेले नाही जानकी, हे बघ मी आई आहे त्याची, माझ्यापासून काही लपून ठेवू नकोस, बोल ना जानकी अगं काय झाले सारंगला. आता सुमित्रा खूप रडतच आता जानकीला हे सर्व विचारत असते. जानकी बिचारी शांत असते. तर ऐश्वर्या लगेच आता सुमित्रासमोर रडण्याचं नाटक करून आता जानकीला म्हणते की जानकी अगं बोल ना काहीतरी, आई तुला काहीतरी विचारतात, दे ना उत्तर. अगं का तुम्ही हे सर्व आईंपासून लपून ठेवतात. जानकीला आता ह्या ऐश्वर्याचा इतका राग येत असतो, परंतु आईंसमोर आता जानकीला शांत राहावं लागतं.
ऐश्वर्या आता तिचं काही बोलणं थांबवत नसते, रडण्याचं नाटक करते, डोळ्यामध्ये पाणी आणते आणि म्हणते की कधीतरी आईंना तुम्हाला हे सर्व सांगावंच लागेल, हे सत्य स्वीकारावंच लागेल. अगं तो त्यांचा हक्क आहे आणि हे बघ सारंग त्यांचा मुलगा आहे ग, त्यामुळे त्या तुला विचारतात ना, त्यामुळे तू प्लीज त्यांना हे सर्व सांगून टाक. आता ऐश्वर्या इतकं रडण्याचं नाटक करून आता सुमित्रासमोर जानकीसमोर हात जोडते आणि आता जानकीला म्हणते की मी तुझ्यासमोर हात जोडते की अगं तू माझ्या नवऱ्याच्या मरणाचा खेळ करू नकोस ग. जानकीला इतका राग येतो. जानकी म्हणते की ऐश्वर्या गप्प बस आणि काय ग, आईंसमोर हे सर्व नाटक करण्या अगोदर एकदा विचार कर, ही पांढरी साडी कशाला नेसून तू इथे आलीस? काय चाललंय ग तुझे? हे कोणतं नवीन कारस्थान आहे ग तुझं? आणि हे बघ मी तुला सांगून ठेवते की तू त्यांच्यासमोर अशी खोटी बडबड करू नकोस. तेव्हा आता ऐश्वर्या इतकं म्हणजे नाटक करते आणि म्हणते की काय ग जानकी, मी खोटी बडबड करते का? तू माझ्यावर असे आरोप करतेस ग? आणि जानकी हे सर्व तू बोलतेस? अगं मी का खोटं बोलेल? अगं सांग ना जानकी, मी का खोटं बोलेल? आता इतकं डोळ्यामध्ये पाणी आणते आणि आईंचा परत विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न ती करत असते. जानकीला आता इतका राग येतो, परंतु सुमित्राच्या समोर मात्र ती ऐश्वर्याकडे रागाने बघत असते. आता ऐश्वर्या एक एक गोष्टी उकरून काढत असते की अगं जानकी, तू माझ्यावर काय आरोप करतेस? अगं कुठल्या बायकोला आपल्या नवऱ्याच्या खोट्या मरणाचं अगदी इतका आनंद वाटेल सांगण्यासाठी? आणि हे बघ अगं हे सगळं विधवेचं आयुष्य जगणं हे मला काही हौस नाही. तेव्हा आता सुमित्रा आपले कान अगदी बंद करून दोन्ही हाताने दाबते आणि म्हणते की हे बघ ऐश्वर्या, असं अभद्र बोलू नकोस, मला नाही ऐकवत. ऐश्वर्या म्हणते की नाही आई, मी सगळं खरं बोलते. सगळेजण तुमच्याबरोबर खोटं बोलतात, तुमच्यापासून सत्य काय आहे ते लपवतात, परंतु आज मात्र तेच सत्य मी तुम्हाला सांगायला आले आई. तो तुमचा हक्क आहे. सारंग तुमचा मुलगा आहे. आणि हे बघा आई, आपल्या घरी जेव्हा पोलीस सांगायला आले होते सारंगच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, ते सगळं काही खरं होते, परंतु त्या अपघातात मात्र सारंग आपल्याला सोडून गेलेत. तेव्हा आता जानकीला इतका राग येत असतो, परंतु ऐश्वर्या आता सगळं काही सुमित्राला खरं सांगून देते. आई, हे सगळं काही आहे तर या लोकांनी तुमच्यापासून लपून ठेवले, खरं काय आहे तुम्हाला अजूनपर्यंत त्यांनी सांगितले नाही. ऐश्वर्या आता डोळ्यामध्ये पाणी आणत सुमित्रासमोर हे सर्व नाटक करून सांगत असते की जेणेकरून सुमित्राच्या जीवाला एक खूप मोठा धक्का पोहोचेल आणि आता हे जे काही नाटक करतात की काय करतात हे सर्व ऐश्वर्यासमोर उघड होईल, यासाठी हिचं हे सर्व नाटक सुरू असते. आणि हे बघा आई, अहो सारंग जाऊन आज 10 दिवस झाले, या लोकांनी मात्र बाहेरच्या बाहेर सगळे काही अगदी तुमच्या अगदी चोरून सगळे विधी केलेत. आई, आपल्या सारंगचा फोटो सुद्धा आपल्या घरात लागलेला आहे, तर त्या फोटोवर आता हार लागलेला आहे आणि त्या फोटो जवळ अखंड दिवा जळत राहतो. तरी सुद्धा जानकी तू असं म्हणतेस की मी खोटं बोलते? तेव्हा आता सुमित्राला जानकीचा खूप राग येतो. आता सुमित्रा रागाने जानकीला म्हणते की मी काय म्हणते तुला, हे सर्व खरं आहे का? जानकी म्हणते की आई हे बघा, परंतु सुमित्रा आता ऐकून घ्यायला तयार नसते. सुमित्रा म्हणते की खरं आहे का? फक्त मी तुला इतकंच विचारलेलं आहे का हे सर्व खरं आहे का? माझा सारंग या जगामध्ये नाही, हे खरं आहे का जानकी? तेव्हा आता जानकीला सुद्धा मुद्दाम ऐश्वर्यासमोर खोटं बोलावे लागते की हो खरं आहे, तर नाही आहे सारंग भाऊजी या जगामध्ये. तेव्हा आता सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा एक क्षण आता खाली बसणार, तोच लगेच जानकी आईंना धरायला पुढे येणार, तोच लगेच ऐश्वर्या जानकीला अगदी हात करून बाजूला थांबायला सांगते आणि सुमित्राच्या जवळ येऊन तिला अगदी हवं नको ते पुढे पुढे करत असते. सुमित्रा म्हणते की काही झाले तरी आत्ताच्या आत्ता मला घरी जायचं आहे. आता मात्र सुमित्रा ऐकायला तयार नसते की हे कुठे आहे, म्हणजे नाना कुठे आहे, आत्ताच्या आत्ता मला घरी जायचं. तर ऐश्वर्या आता म्हणते की आई अहो स्वतःला सांभाळा. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आई, तुम्हाला आत्ता कुठेही नाही जाता येणार, डॉक्टरांनी तुम्हाला अजूनपर्यंत आराम करायला सांगितलेला आहे, अजूनपर्यंत डॉक्टरांनी तुम्हाला डिस्चार्ज नाही दिलेला, तुम्ही कुठेही नाही जाऊ शकत. तेव्हा आता लगेच सुमित्रा रागाने जानकीला म्हणते की बास कर. हे बघ जानकी, मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही, तू शांत राहा, काही ऐकायचे नाही मला तुझे. कालपासून म्हणजे गेले 10 दिवसापासून तू ही बातमी माझ्यापासून लपवून ठेवली, त्यामुळे तू पाप केलंस पाप. जानकी हे बघ, आणि आता ऐश्वर्या बघ, तुला मला आता घरी घेऊन चल तू मला, कारण मला ह्या जानकीचं काही एक ऐकून घ्यायचं नाही. तर चल ऐश्वर्या, तुम्हाला आता येते घरी घेऊन चल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो आई चला आपण घरी जाऊयात, परंतु जानकी आता आडवत असते. जानकी म्हणते की नाही आई प्लीज, तुम्हाला घरी नाही जायचं, डॉक्टरांनी तुम्हाला घरी जाण्यासाठी नाही सांगितले. तेव्हा आता सुमित्रा ही जानकीला बाजूला करते आणि जानकीला म्हणते की हे बघ, तुझ्याशी मला काही एक शब्द बोलायचा नाही, आणि ऐश्वर्याला म्हणते की चल तुम्हाला घरी घेऊन चल. तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते. तर इकडे सारंग सुद्धा आता तेच म्हणत असतो की अरे दादा, तू फक्त
एकदा आईला फोन कर, मला तिच्याशी बोलायचं आहे, प्लीज एकदा. मी फोनवर एक सुद्धा शब्द नाही बोलणार, त्यामुळे तू प्लीज एकदा फोन कर बरं, मला आईची काळजी वाटते रे, खरंच एकदा तरी फोन कर. तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ सारंग, अरे तू तिची इतकी काळजी करू नकोस, सर्व काही व्यवस्थित होईल. जानकी आहे ना हॉस्पिटलमध्ये, जानकी आईची काळजी घेते. आणि तेवढ्यात ऋषिकेशच्या मोबाईलवर जानकीचा फोन येतो आता हे सर्व सांगण्यासाठी. आता लगेच जानकी फोन म्हणजे करते तर ऋषिकेश फोन उचलतो, परंतु जानकी आता रडत असते. ऋषिकेश म्हणतो की जानकी काय ग, काय झाले, का रडतेस तू? आता सारंगला तर आणखीन धक्का बसतो. सारंग टेन्शनमध्ये येतो आणि आता धावतच तो परत ऋषिकेश जवळ येतो आणि विचारतो की दादा काय झाले, तू फोन स्पीकरवर टाक बरं. तेव्हा आता ऋषिकेश फोन स्पीकरवर टाकतो आणि विचारतो की जानकी काय झालं बरं, तू रडतेस का, आई ठीक तर आहे ना? तर जानकी रडतच म्हणते की अहो आई ठीक होत्या, परंतु आता ठीक नाहीत. मी आईंच्या रूमच्या बाहेर होते, परंतु मला माहिती नाही की ती ऐश्वर्या रूम मध्ये कधी आली, आणि ती तर आईंसमोर पांढरी साडी नेसून आली आणि तिने आईंना सगळं काही खरं खरं सांगितले की सारंग भाऊजी या जगात नाही, हे सुद्धा तिने सर्व सारंग भाऊजींचं आता आईंना सांगून टाकले. तेव्हा सारंग सुद्धा रडतो आणि विचारतो की काय? तर जानकी म्हणते की हो भाऊजी, आईनं सुद्धा या गोष्टीचा आता इतका त्रास झालेला आहे. तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश म्हणतो की ती नालायक ऐश्वर्या या थराला गेली का? तर आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, आणि हे बघा ऋषिकेश, एकतर आईंची तब्येत खूप नाजूक आहे, इतके दिवस त्या हॉस्पिटलला होत्या, त्यामुळे त्यांची तब्येत आणखीनच खराब व्हायला नकोय. त्यासाठी मी तुम्हाला काय म्हणते, जे काही आहे ना आपलं नाटक सुरू, तर ते आपण आईंना सांगून टाकूयात. हे नाटक आहे तर ते नाटक आपण बंद करूयात. त्या ऐश्वर्यामुळे मी आपल्या घरातील आणखीन माणसांना त्रास होऊन देणार नाही. काय तर काय होईल, ती प्रॉपर्टी तिच्या घशात जाईल, जाऊन दे ती प्रॉपर्टी तिच्या घशात, कारण मला त्या प्रॉपर्टीपेक्षा माझी माणसं महत्वाची आहेत. आणि हे बघा ऋषिकेश, या अगोदर सुद्धा आपण घराच्या बाहेर राहिलेलो आहोत, त्यामुळे आता पुन्हा आपण शून्यातून हे जग निर्माण करू. ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणण्यासाठी मी माझ्या माणसांना पणाला नाही लावू शकत. काही केले तरी हे नाटक आपल्याला संपवावेच लागेल. तर ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, असं तू नाही करू शकत, शांत राहा थोडीशी. मला कळते अगं जानकी, ज्या गोष्टी आपण ठरवल्या होत्या ते तसं नाही होत, परंतु हे सगळं सुरू आहे तर इतक्यात आपण नाही थांबू शकत. जानकी रडत असते आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसत ती नाही म्हणते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, अगं मला सुद्धा तुझं हे दुःख कळतं, परंतु आपण इतक्यात नाही असे अगदी हार मानू शकत, त्यामुळे आता बास कर. परंतु जानकी हे बघ, आता ह्या क्षणाला तू आई सोबत असणं हे खूप गरजेचं आहे, तर त्यामुळे तू आई जवळ थांब. तर जानकी आता खूप रडत असते आणि म्हणते की अहो ऋषिकेश, मी कसं आईंना थांबू बरं, आई तर ऑलरेडी घरी जायला निघाल्यात, ऐश्वर्या तर त्यांना घरी सुद्धा घेऊन गेली. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, तू लगेच हॉस्पिटलमधून घरी ये, मी तोपर्यंत इकडून घरी निघून येतो. ती ऐश्वर्या नवीन काहीतरी पराक्रम करण्याच्या अगोदर आपल्याला घरी जाऊन हे सर्व सावरायला हवे. तू माझं ऐक, मी लगेच इकडून पटकन घरी येतो आणि तू सुद्धा लगेच तिकडून निघ. तेव्हा आता जानकी लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि फोन ठेवते, लगेच ती घरी जायला निघते. तर आता सारंग लगेच आता ऋषिकेशला म्हणतो की दादा, मी तुला सांगितलं होतं, अरे ही ऐश्वर्या 4 पाऊल पुढे जाईल, हे सर्व मला माहिती होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ, अरे सारंग, तू जे काही म्हणतो ते खरं आहे, परंतु आता सध्या मला आईच्या बाबतीत खूप टेन्शन आले रे, तिला खूप त्रास होईल. त्यावर आता सारंग म्हणतो की अरे मला सुद्धा खूप त्रास होतोय, मला एकदा आईला बघून दे, मी तुझ्यासोबत येतोय. तर ऋषिकेश म्हणतो की नाही सारंग, थांब, तू घरी येऊ नको. सारंग आता ऐकायला तयारच नसतो, परंतु ऋषिकेश त्याला थांबवतो. अरे सारंग, आपल्याला असं करून नाही चालणार, म्हणजे हे जे काही आपण करतोय ते प्रॉपर्टी सगळी काही आपल्या हातून निघून जाईल रे. अरे त्या ऐश्वर्याच्या तावडीतून आपलं घर, कुटुंब हे सगळं काही आपल्याला सोडवायचं आहे, त्यामुळे हे नाटक आपल्याला कंटिन्यू करावंच लागेल. त्यामुळे तू इथेच थांब, मी जातो घरी. तर सारंग म्हणतो की हो दादा, तू लवकर घरी जा, आईची काळजी घे, आणि मात्र मला वेळोवेळी फोन करण्यासाठी विसरू नको, सगळं काही मला फोन करून कळवत राहा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग, तू काळजी करू नकोस, आणि असे बोलून सारंग आता अगदी शांत होतो. तर ऋषिकेश घरी निघून जातो. सारंगला विचारायला खूप टेन्शन येते. तो आता विचार करतो की घरी नक्की काय अवस्था झाली असेल, माझ्या आठवणीत आता आई खूप रडत असेल. आणि तेव्हा तर आता इकडे ऐश्वर्या आईला घेऊन घरी येते आणि सारंगचा जो समोर फोटो लावलेला आहे तर तो फोटो बघून सुमित्रा सारंग सारंग करत खूप रडत असते.
सारंगचा तो फोटो पाहून आता सुमित्रा इतकी रडते तर नाना उठतात, सुमित्रा जवळ येतात तिला समजवायला. तर आता जानकी आणि ऋषिकेश सुद्धा घरी आलेले असतात. तेव्हा आता रडतच नाना हे सुमित्राला म्हणतात की सुमित्रा अगं स्वतःला सावर, अगं सुमित्रा आता धीराने घ्यायला हवे, ज्याच्या श्वासाची दोरी आता जितकी असते तेवढीच त्याची शिदोरी असते ग, देवाच्या इच्छेपुढे आपलं काय चालणार सुमित्रा, त्यामुळे तू स्वतःला सावर ग. त्यावर रडतच सुमित्रा म्हणते की हो ना, देवाच्या इच्छेपुढे तर आपण हरलोच, परंतु माणसाच्या इच्छेचं काय, सगळ्यांनी मात्र माझ्यापासून लपून ठेवलं, ह्या एका आईचे तुम्ही सगळेजण गुन्हेगार आहात. तेव्हा आता जानकी, ऋषिकेश, सौमित्रा आणि अवंतिका हे अगदी खाली मान घालून रडत असतात. त्यांना सुद्धा आता आईची ही अवस्था बघून खूप टेन्शन येत असते, परंतु ऐश्वर्यासाठी आता त्यांना शांत राहावं लागतं. तर आता मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जानकी ही पुढे येते आईला समजवायला, परंतु आता सुमित्रा लगेच जानकीला बाजूला लोटते की बाजूला हो म्हणून, हात सुद्धा लावू नकोस मला असे जानकीला म्हणते. आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या अगं तू आता स्वतःला जप, कारण सारंगचा अंश तुझ्या पोटामध्ये आहे. तेव्हा ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते. तर आता जानकीला खूप राग येतो. जानकी आता इकडे सारंग भाऊजींकडे आलेली असते आणि सारंग भाऊजींना म्हणते की हो मी आईंना सांगणार आहे, फक्त तुम्ही सगळ्यांनी यात मला साथ द्यायची आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तू असं काय करतेस, अगं आईला बरं वाटण्यासाठी सारंगने आता आईसमोर जाणं हे अगदी तुला बरं वाटतं का. त्यानंतर आता ऐश्वर्याला कोणीतरी मागून येते आणि रुमालने तिचं अगदी तोंड दाबून तिला गाडीमध्ये किडनॅप करून घेऊन जाते. आता तिला गाडीमध्ये अगदी बंद करून ठेवलेलं असतं. तर ऐश्वर्या आता अगदी दार उघडा म्हणून अगदी ओरडत असते, परंतु आता नक्की कोण असेल हे किडनॅप करणारा आणि ऐश्वर्याच्या मागे तो काय असा धरत असेल. तेव्हा आता ऐश्वर्याची पूर्णपणे अगदी किंचाळून ओरडून तिचा अगदी श्वास कोंडतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.